आषाढ आलाय आणि काहीतरी तळायला तर पाहिजेच ना. चला तर मग आषाढ तळूया. त्यासाठी बनवलेल्या आहेत छान गव्हाच्या खुसखुशीत अशा कापण्या. तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसत आहेत, किती टुम्म फुगलेत. आकार रंग एकदम परफेक्ट आहे आणि एकदम छान लागतात, चवीलाही एकदम छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे. खूप जास्त अवघड असं काहीच नाही त्याच्यामध्ये. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा घरात आजी आई अशा छान काहीतरी तळणीचा पदार्थ आषाढ महिना आला की तळायला लागल्यावर जो अप्रतिम सुगंध घरात पसरायचा तसा छान सुगंध पसरलाय. आणि तुम्ही रंग बघा किती अप्रतिम आलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्या ह्या छान गव्हाच्या खुसखुशीत अशा कापण्या खाण्यासाठी तयार आहेत. खूप सोपी रेसिपी आहे. त्याच्यामध्ये खूप अवघड असं काही नाही. अगदी अर्ध्या तासात तुम्ही ह्या कापण्या करू शकता. परफेक्ट रंग, अगदी चवीलाही अप्रतिम होतात आणि खूप छान लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपण आज गव्हाच्या खुसखुशीत अशा कापण्या करणार आहे. त्यासाठी साहित्य बघूया. इथे मी या वाटीने 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला 1 चमचाभर सुंठ पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे खसखस घ्यायची आहे. खसखस घेतली आहे मी 2 मोठे चमचे खसखस आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे. 2.5 गव्हाच्या पिठाच्यासाठी आपण 1 वाटीला थोडासा कमी किसलेला गूळ घेतलेला आहे. इथे 3 चमचे तेल घेतलेलं आहे. आपल्याला जो मोहन याच्यामध्ये घालायचा आहे, गरम केलेलं तेल घालायचं आहे, त्यासाठी तेवढं तेल घेतलेलं आहे. आणि अर्धी वाटीला थोडीशी कमी, पाव वाटी म्हणू शकता, बेसन घेतलेलं आहे. बडीशेपची थोडी पावडर घेतलेली आहे. अशा पद्धतीने एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे. इथं आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 फुलपात्रभर पाणी घेतलेलं आहे मी. अगदी मंद गॅसवर आपल्याला फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये. अजिबात त्याला उकळी वगैरे येऊ द्यायची नाही आहे. मी इथे गूळ घालून घेते आणि गूळ आपल्याला या पाण्यामध्ये फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पाणी आपल्याला पीठ भिजवण्यासाठी वापरता येईल. अशा पद्धतीने 1 2 ते 3 मिनिटात आपला छान गूळ या पाण्यामध्ये मेल्ट होतो आणि हे पाणी आपल्याला गाळून पीठ भिजवण्यासाठी वापरायचं आहे. गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. पाण्याला उकळी वगैरे येऊ द्यायची काही गरज नाही आहे. अगदी 1 मिनिटात आपला गूळ हा मेल्ट होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने गूळ छान मेल्ट झालेला आहे. आता आपण हे पाणी थोडं थंड करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. मी इथे 1 मोठी परात घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. मी इथे गव्हाचं पीठ घालून घेते. हे चाळून घेतलेलं पीठ आहे. गव्हाचं पीठ घेताना चाळून घ्या, जेणेकरून त्याच्यामध्ये काही असेल तर ते बाजूला होऊन जाईल. अशा पद्धतीने गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे. इथे पाव वाटी बेसन घालून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी सगळे जे आपले सुकी पिठं आहेत ती आपण आधी मिक्स करून घेऊया. इथे मी सुंठ पावडर घातली आहे. 1 चमचावर सुंठ पावडर घालायची आहे आणि इथे 1 चमचाला थोडीशी कमी वेलची पूड घातलेली आहे आणि त्यानंतर 1 चमचाभर बडीशेपची पूड करून घेतलेली आहे. कच्च्या बडीशेपची ही पावडर आहे आणि चवीपुरतं एकदम चिमूटभर असं मीठ घालून घ्यायचं आहे. गोडाचा कोणताही पदार्थ करताना अगदी तुम्ही चिमूटभर मीठ घातलं तर त्याचा स्वाद अजून जास्त खुलतो, अजून जास्त वाढतो. अशा पद्धतीने सुकी पिठं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. चमच्याच्या साहाय्याने मी इथे छान सगळे पिठं मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये कडकडीत गरम केलेलं 3 चमचे मी इथं तेल घालून घ्यायचं आहे. तेल अगदी कडकडीत गरम असावं अशा पद्धतीने तेल घालून घ्यायचे. तुम्ही बघू शकता ज्या वाटीमध्ये घेतलं होतं तीच वाटी मी मंद आचेवर छान कडकडीत गरम करून घेतलेली आहे. आता हे तेल गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे पिठाबरोबर. आणि हा तेलाचा मोहन जेव्हा तुम्ही घालत असता तेव्हा खूप कमीही नाही घालायचा. कमी घातल्यामुळे ज्या आपल्या कापण्या आहेत त्या वातट होतात आणि खूप जास्त झाला तर मग त्या तेलामध्ये विरघळण्याची वगैरे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम परफेक्ट प्रमाणात इथे मी 2.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी 3 चमचे तेल घातलेलं आहे. कडकडीत गरम करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचे पिठाबरोबर. आता रूम टेम्परेचरला जेव्हा आपलं हे पीठ येईल त्यावेळी आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे. हाताने छान हे जे तेल घातलेलं आहे गरम ते पिठाला आपल्याला छान चोळून घ्यायचे, जेणेकरून आपली जी कापणी आहे ती सगळीकडून छान खुसखुशीत होते, छान तळली जाते. अशा पद्धतीने आपल्याला आधी
पूर्ण पिठाला छान आपलं तेल जे आपण घालून घेतलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात गुळाचं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता ज्यावेळी आपण कापण्यांचं पीठ भिजवत असतो तेव्हा पीठ भिजवताना नेहमी कडक भिजवायचं आहे, कठीण भिजवायचं आहे, खूप जास्त पातळ पीठ करायचं नाही आहे. अशा पद्धतीने छान तुम्ही पाहू शकता मी तेल पूर्ण पिठाला छान चोळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण गाळून घेतलेलं गुळाचं पाणी आहे ते वापरायचं आहे. आता या पाण्यामध्ये जेवढं पीठ भिजलं जाईल तेवढं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या पाण्यापेक्षा अजून पाणी थोडंसं लागणार असेल तर तुम्ही साधं पाणी वापरू शकता किंवा कोमट पाणी घेऊनही तेही वापरू शकता. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता असं छान भिजवून घ्यायचं आहे. एकदमच सगळं पाणी ओतून द्यायचं नाही, नाहीतर ते पीठ पातळ झालं तर परत आपल्याला पीठ ॲड करावं लागेल. अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालून छान हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पाणी घातलेलं आहे, थोडं पाणी अजून शिल्लक आहे आणि आपल्याला हे छान कठीणसर असं छान भिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे आपल्या गुळाच्या पाण्यातच हे पीठ भिजवलं गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित मला दुसरं पाणी घेण्याची गरज लागलेली नाही आहे. मी छान कडक असं पीठ गुळाच्या पाण्यातच भिजलं गेलेलं आहे. पण तुम्हाला जर पाणी गुळाचं कमी पडलं तर तुम्ही साधं पाणी वापरून पीठ भिजवून घ्या. एक 10 मिनिटं मी हे पीठ बाजूला ठेवून दिलं होतं. 10 मिनिटानंतर आपल्याला हे पीठ पुन्हा घेऊन हाताने छान चोळून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्या अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे. मी एक चपातीपेक्षा जे आपण चपातीला गोळा घेतो त्या चपातीच्या गोळ्यापेक्षा साधारण थोडासा मोठा गोळा करून घ्यायचा आहे आणि आपण जेवढ्या आकाराची चपाती लाटतो, जेवढ्या जाडीची चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसरच याची चपाती लाटून घ्यायची, पोळी लाटून घ्यायची अशा पद्धतीने. आणि ही पोळी लाटत असताना तेल किंवा पीठ वापरायची गरज नाही आहे. अगदी इझिली हे आपण म्हणजे इझिली लाटता येतं आपल्याला. जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही थोडंसं तेल वापरू शकता, पण पीठ वापरू नका शक्यतो. आता याला आपल्याला छान थोडंसं लाटून झाल्यानंतर याच्यावर जी आपली खसखस आहे ती घालून घ्यायची आहे. सगळ्या बाजूनी छान घालून घ्यायची आहे जेणेकरून ती लाटताना छान दाबली जाईल आणि ती तेलात सुटणार नाही. त्यामुळे आधीच ही खसखस घालून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी सगळीकडे छान खसखस अशी पेरून घेतलेली आहे आणि आता वरून आपल्याला त्याला लाटण्याने छान लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एका बाजूने छान लाटून घ्यायचं आहे जेणेकरून ती खसखस छान त्या पोळीबरोबर चिकटून राहील आणि तेलातही कापण्या घातल्यानंतर ती खसखस वेगळी होणार नाही. यासाठी आपल्याला खसखस आधीच घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी जाडसर अशी लाटून घ्यायची आहे. आता एका बाजूने खसखस छान चिकटली गेली की सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही आपल्याला व्यवस्थित खसखस लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी दुसऱ्या बाजूनेही खसखस लावून घेते आणि आपल्याला ही खसखसही सेम तशीच लाटून घ्यायची आहे पोळी, जेणेकरून ही खसखस दोन्ही बाजूला छान चिकटली जाईल आणि आपली कापणी दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीलाही खसखशीमुळे छान अप्रतिम लागते. अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी छान आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि आपल्याला पोळी लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता अगदी इझिली पिठाचा वापर न करता किंवा तेलाचाही वापर न करता इझिली पोळी लाटली जाते. आणि पीठ जर तुम्ही व्यवस्थित भिजवलं गेलं असेल अगदी म्हणजे व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं तर अजिबात तुम्हाला पिठाची किंवा तेलाची गरज लागत नाही. अगदी इझिली तुम्ही हे पोळी लाटून घेऊ शकता. आता बस एवढीच आपल्याला पोळी ही लाटून घ्यायची आहे. एवढ्या जाडीची आपल्याला ही पोळी करून घ्यायची. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट लाटली गेलेली आहे, एकदम व्यवस्थित लाटली गेलेली आहे आणि तुम्ही त्याची जाडी बघू शकता. अगदी परफेक्ट आपण जी चपाती करतो त्यापेक्षा थोडीशीच जाडसर अशी ही आपण पोळी लाटून घेतलेली आहे. आता एका चाकूच्या साहाय्याने आपल्याला याला कापून घ्यायचं आहे. आता कापण्यांचा शेप हा उभा असा म्हणजे लांबट असतात त्याच पद्धतीने आपल्याला ह्या कापण्या कापून घ्यायच्यात. मी एका बाजूने छान कापून घेते आणि सेम आपल्याला अशाच वेळेने दुसऱ्या साईडनी कापून घ्यायच्यात. तुम्ही पाहू शकता एका बाजूने कट केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूनी याला कापण्यांच्या आकाराचं कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. इथे मी कापण्या कापून घेतलेल्या आहेत आणि सेम पद्धतीने आपल्याला दुसरा गोळा करून सेम याच पद्धतीने कापण्या करून घ्यायच्या.
करून घ्यायच्या आहेत. अगदी इझिली कापल्या जातात. व्यवस्थित आपण हात ठेवायचा एका बाजूला आणि एका बाजूने छान कट करून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण छान कापणी करून घेतलेली आहे. आणि बाजूचे जे पीठ आहे ते तुम्ही जेव्हा दुसरी पोळी करून घेणार आहेत त्याच्यामध्ये मिक्स केलं तरी काही हरकत नाही. तुम्ही जाडी बघू शकता. एवढ्या जाडीच्या आपल्याला ह्या कापण्या करून घ्यायच्या आहेत. आता सेम पद्धतीनं अशीच मी बाकीच्याही सगळ्या कापण्या करून तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता इथे माझ्या सगळ्या कापण्या करून झालेल्या आहेत आणि किती अप्रतिम दिसत आहेत. तुम्ही बघू शकता खसखशीमुळे एकदम छान दिसतात आणि एकदम आकार त्यांचा परफेक्ट आलेला आहे. अगदी एकसारख्या झालेल्या आहेत आणि जाडीही तुम्ही बघू शकता. अगदी कोणत्याही कापणीची बघू शकता एवढी जाडी आपल्याला कापणीची ठेवायची आहे, जेणेकरून त्या छान टम्म फुगतात आणि खुसखुशीत होतात आतून आणि मस्त लागतात चवीला. कोणतीही कापणी घ्या, सेम त्याच पद्धतीनं आपली जाडी व्यवस्थित झालेली आहे. आता तेल छान कडकडीत गरम करायला ठेवलेलं आहे. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचे. त्यानंतर आपल्याला ह्या कापण्या छान तळून घ्यायच्या आहेत. आणि कापण्या तळत असताना कायम एक लक्षात ठेवायची गोष्ट की तेलामध्येच खूप जास्त त्यांना डार्क नाही करायचं, जेणेकरून आपल्या कापण्यांमध्ये आपण गूळ वापरलेला आहे त्यामुळे त्याचा रंग जास्त काळपट होण्याची शक्यता असते. कापण्या अशा थोड्याशा अगदी लाईट ब्राऊन कलरच्या झाल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता किती टुम्म फुगतायत आणि किती परफेक्ट रंग वगैरे दिसतोय. कापण्या अगदी 2 ते 3 मिनिटात तळल्या जातात. अजिबात तेलकट होत नाहीत, तेलामध्ये अजिबात विरघळत नाहीत. तुम्ही परफेक्ट कन्सिस्टन्सी पिठाची ठेवली असेल तर व्यवस्थित कापण्या आपल्या छान होतात. तुम्ही रंग बघू शकता आणि किती टम्म फुगलेली आहे आपली कापणी. अशा पद्धतीने ह्या कापण्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत. रंग बदललेला आहे. अगदी 1 मिनिट आपल्याला याला अजून तळून घ्यायचं आहे आणि याच रंगावर आपल्याला याला काढून घ्यायच्या आहेत. खूप जास्त तेलातच आपल्याला याचा डार्क रंग करायचा नाही. आपण जेव्हा या बाहेर काढतो तेव्हाही त्यांची तळण्याची प्रोसेस चालू असते, त्यामुळे बाहेर काढल्यानंतर त्यांचा रंग खूप जास्त डार्क होतो. त्यामुळे आपल्याला याच ब्राऊन रंगावर, अगदी लाईट ब्राऊन रंगावर या कापण्या काढून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसतायत, रंग किती अप्रतिम दिसतोय आणि चवीलाही तेवढ्याच अप्रतिम लागतात. अगदी सोपी रेसिपी आहे, अजिबात बिघडत नाहीत. तेलाचा मोहन घालताना व्यवस्थित तुम्ही पीठ जेवढं असेल त्या अंदाजानेच मोहन घाला. खूप जास्तही नको आणि कमीही नको. अशा पद्धतीने आपले या कापण्या एकदम छान टेम्पटिंग दिसत आहेत. खसखशीमुळे त्यांना एक छान सुंदर दिसत आहेत आपल्या कापण्या. अशा पद्धतीने आपल्या कुरकुरीत खुसखुशीत कापण्या खाण्यासाठी तयार आहेत. आपण ज्या रंगावर त्यांना तेलातून बाहेर काढलं होतं आणि आत्ताचा रंग तुम्ही बघू शकता. मगाशी जो रंग होता त्यापेक्षा आत्ताचा रंग थोडासा डार्क आहे, त्यामुळे तेलातून बाहेर काढताना त्यांना खूप जास्त डार्क करायचं नाही. चला तर मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला ही कापण्यांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. थँक्यू.